भागीदारी दस्तक, भारत की आवाज। शिवाजी महाराज जन्माला यावे तर शेजारच्या घरात. आता आपण शिवाजी महाराज पण म्हणणार नाही करत. आता आपण म्हणू अदानी जन्माला यावा तर माझ्या घरात. 9 वर्षाची रमाई बाबासाहेबांच्या आयुष्यात गेली. सकाळी झालेलं ते लग्न, नंतर बाजार भरणार म्हणून सकाळी उरकलेलं लग्न, त्याच्यानंतर बाबासाहेबांच्या आयुष्यात रमाईचा प्रवेश. आणि रमाईंना बाबासाहेबांनी प्रश्न विचारला, रामू पैसे किती उरलेत? बाबासाहेब म्हणाले, रामू असा खर्च करून आपल्याला चालणार नाही. त्या महिन्यापासून बाबासाहेब 50 रुपये रमाईला द्यायला लागले. विद्यापीठांमध्ये शिकून सुद्धा शेअर मार्केटमध्ये फसलेले आणि म्हणून कुटुंब आत्महत्याग्रस्त झालेली पोरं जेव्हा आपण बघतो तेव्हा मला रमाईचं हे अर्थशास्त्र विलोभनीय वाटतं. बाबासाहेबांनी भारतीय संविधान लिहिलं, त्याच्यानंतर हिंदू कोड बिल लिहिलं. आणि हिंदू कोड बिल ज्यावेळेस संमत झालं नाही त्यावेळेस पत्रकार परिषद घेऊन बाबासाहेब म्हणाले की ज्या वेळेस माझी मुलं मेली त्यावेळेस मला एवढं दुःख झालं नाही जेवढं दुःख मला या देशातल्या स्त्रियांच्या स्वातंत्र्यासाठी लिहिलेलं हिंदू कोड बिल या संसदेमध्ये मांडू देत नाहीये म्हणून मला झालेला आहे. नक्कीच या देशातली स्त्री जिजाऊ झाली पाहिजे, पण हवानो तिच्या पाठीमागे स्वराज्य संकल्पक शहाजीराजा असावा लागतो. भगिनींनो, रमाईची जयंती साजरी करत असताना आपण सरांनी अतिशय उत्कृष्ट पत्र आपल्याला वाचून दाखवलं की एखादी गोष्ट घरात कमी असेल तर कितीही नवरा बिझी असला तरी सहजपणे फोन करून आपला राग व्यक्त करणाऱ्या स्त्रिया समाजात कमी नाहीत. पण आपला मुलगा गेला ते सुद्धा साहेबांना नंतर सवडीनं आणि त्यांच्या अभ्यासात अडथळा येऊ नये याचा विचार करून नंतर कळवणारी आणि पुन्हा काळजी करू नका मी आहे सांभाळायला अशा शाळेत न गेलेला रमाईचा हा प्रचंड मोठा समंजसपणा, प्रचंड मोठं शहाणपण हे या देशाच्या संस्कारांचं, मातीचं वैशिष्ट्य आहे. कारण या देशातल्या स्त्रिया प्रचंड शोषित असताना प्रचंड शोषित सुद्धा आहे. ज्या वेळेस मी रमाईंकडे बघते त्यावेळेस त्या काळातल्या स्त्रियांचं जगणं आणि या देशातल्या शोषणवादी व्यवस्थेनं या स्त्रियांवर केलेला अन्याय हा आपल्याला स्पष्टपणे दिसतो. आणि हे सगळं अन्यायी व्यवस्थेच्या, शोषण व्यवस्थेच्या विरोधात आपला नवरा भांडतोय. म्हणजे शिवाजी महाराज जन्माला यावे तर शेजारच्या घरात. आता आपण शिवाजी महाराज पण म्हणणार नाही करत. आता आपण म्हणू अदानी जन्माला यावा तर माझ्या घरात. अशा प्रकारची मानसिकता समाजाची झालेली असताना त्या काळात या चळवळीचा आणि या चळवळीवर भाष्य करणं, बोलणं, पुढे नेणं, साधं मोर्चाला चाललं तर आता बोटचेप्या मानसिकता झाल्यात की काही गरज आहे का? तिथं रमाईचे साखेब या सगळ्या शोषण व्यवस्थेच्या विरोधामध्ये दंड थोपटून उभे होते ज्ञानाच्या शस्त्रावर, ज्ञानाच्या आधारावर. 9 वर्षाची रमाई बाबासाहेबांच्या आयुष्यात गेली. सकाळी झालेलं ते लग्न, नंतर बाजार भरणार म्हणून सकाळी उरकलेलं लग्न, त्याच्यानंतर बाबासाहेबांच्या आयुष्यात रमाईचा प्रवेश. नवरा शिकतोय, साहेब आहे, खूप काहीतरी करतोय एवढं समाधान. घरातल्या रोजच्या प्रश्नांना सामोरा जात असताना याची कधी आडकाठी आली नाही की माझा नवरा
वाकेफ आहे. बाबासाहेब सिडनान कॉलेजला प्राध्यापक म्हणून नोकरीला लागले आणि पहिला पगार रमाईला दिला. कारण तुझं म्हणणं आहे ना, मी घराकडे लक्ष देत नाही, हा घे पगार. रमाईंनी मुलांना हवं नको ते आणलं, घरात हवं नको ते आणलं. बाबासाहेबांना धोतर जोडी पाठ आणला. काही दिवस गेले आणि रमाईंना बाबासाहेबांनी प्रश्न विचारला, रामू पैसे किती उरलेत? रमाईनं सांगितलं, साहेब खर्च झाले. बाबासाहेब म्हणाले, रामू असा खर्च करून आपल्याला चालणार नाही, कारण मला परत एकदा इंग्लंडला शिकायला जायचं आहे. आपल्याला हे सगळं परवडणार नाही आहे. पुढच्या महिन्यापासून बाबासाहेब 50 रुपये रमाईला द्यायला लागले. विद्यापीठांमध्ये शिकून सुद्धा शेअर मार्केटमध्ये फसलेले आणि म्हणून कुटुंब आत्महत्याग्रस्त झालेली पोरं जेव्हा आपण बघतो तेव्हा मला रमाईचं हे अर्थशास्त्र विलोभनीय वाटतं. रमाईंनी 50 रुपयाचं काय करावं? एक पुडी 1.5 रुपयाची, अशा 30 पुड्या 45 रुपये. 5 रुपयाची वेगळी पुरचुंडी, वेगळी गाठण. आणीबाणीच्या काळासाठी ती व्यवस्था करून ठेवलेली 5 रुपयाची. या 1.5 रुपयाच्या संसारानं तुमचे माझे करोडांचे संसार उभे राहिले. आणि या करोडांच्या संसारातल्या करोडो समस्या सोडवण्यात आपण अडकून गेलो. या समस्या सोडवत असताना आज तुमच्या माझ्या दारात ज्या वेळेस बातमी येते, ज्यावेळेस व्हिडिओ येतो, मणिपूरच्या 2 स्त्रिया त्यांची निघालेली धिंड, त्यावेळेस प्रश्न निर्माण होतो, या समाज व्यवस्थेला, जी समाज व्यवस्था स्त्रीला दासी, घरात काम करणारी मोलकरी बिनपगाराची आणि एक उपभोगाची वस्तू हे समजत होती, हे संविधानानं बदललं असं आम्हाला वाटत होतं. या देशातल्या पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या ती नजरेचा चष्मा, स्त्री पुरुषांकडे बघण्याचा चष्मा कुठेतरी समतावादी झाला की असा आमचा भ्रमच ठरला. ज्या वेळेस बलात्कारांच्या बातम्या आणि त्याही तुमच्या शासन असलेल्या राज्यात किती आणि आमच्या शासन असलेल्या राज्यात किती अशी नालायक स्पर्धा लागते, त्यावेळेस विचार करावा लागतो की या रमाईनं आपल्या नवऱ्यावरच्या वेडा प्रेमापायी का सहन केलं असेल हे सगळं. बाबासाहेबांनी भारतीय संविधान लिहिलं, त्याच्यानंतर हिंदू कोड बिल लिहिलं आणि हिंदू कोड बिल ज्यावेळेस संमत झालं नाही त्यावेळेस पत्रकार परिषद घेऊन बाबासाहेब म्हणाले की ज्या वेळेस माझी मुलं मेली त्यावेळेस मला एवढं दुःख झालं नाही जेवढं दुःख मला या देशातल्या स्त्रियांच्या स्वातंत्र्यासाठी लिहिलेलं हिंदू कोड बिल या संसदेमध्ये मांडू देत नाहीये म्हणून मला झालेलं आहे. कुठल्या बापाला आपल्या लेकराच्या मरणाचं दुःख नसतं? कुठल्या बापाला नसतं? बाबासाहेबांना ते प्रचंड असेल. रमाईचं मरण शरीराच्या झालेल्या हालअपेष्टांनी झालं हे त्या माणसाला माहीत नव्हतं. मागील ते दादर डोक्यावरती सरपण आणि गोऱ्या घेऊन जाणारी बॅरिस्टरची बायको, आजारपणानं औषध उपचार न मिळाल्यानं आणि अति कष्टानं मरते या देशात, हे बाबासाहेबांना माहित नव्हतं. पण बाबासाहेब म्हणतात की माझी मुलं मेली तेव्हा जेवढं दुःख मला झालं नाही तेवढं दुःख मला हिंदू कोड बिल पास होत नाहीये म्हणून झालेलं आहे. या देशाच्या महामानवांनी या देशामध्ये स्त्री पुरुष समता आणण्याचा प्रत्येक प्रयत्न केला. प्रश्न आहे की आज आपण या देशातल्या स्त्रियांच्या शोषणाच्या विरोधात आवाज उठवणार आहोत की बलात्काराला सुद्धा राजकीय शस्त्र म्हणून वापरणाऱ्यांच्या पाठीमागे उभे राहणार आहोत. प्रश्न आहे आज स्त्री शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण आग्रही होणार आहोत की
पुन्हा एकदा स्त्रियांनी चूल आणि मूल सांभाळावं या विचारांवरती जाणार आहोत. माझ्या बोलण्यानंतर नाटक याची मला जाणीव आहे. फक्त मला पिन पॉइंटेड काही मुद्दे मांडायचे की नेहमी पुरुष लोक स्त्रियांपुढे बोलत असताना पर्टिक्युलरली जिजाऊंविषयी, क्रांतिज्योती सावित्रीबाईंविषयी, अहिल्याराणी होळकरांविषयी किंवा माता रमाईंविषयी बोलत असताना नेहमी वक्ते सांगतात, तू जिजाऊ हो, तू सावित्री हो, तू रमाई हो. नक्कीच नक्कीच या देशातली स्त्री जिजाऊ झाली पाहिजे, पण हवालो तिच्या पाठीमागे स्वराज्य संकल्पक शहाजी राजा असावा लागतो. 2 जिल्ह्याची जहागिरी हातात देणारा आणि तिला राज्यकारभाराच्या गादीवर बसवून निर्णयाचं स्वातंत्र्य देणारा नवरा असावा लागतो. तुम्हाला जर वाटत असेल की जिजाऊ व्हावी तर तुम्ही शहाजीराजे व्हायला तयार आहात का याचा आधी विचार करा. तुम्हाला वाटत असेल आजची स्त्री सावित्री व्हावी तर 9 वर्षाच्या सावित्रीला एका अशिक्षित मुलीला आयुष्यात आल्यानंतर तिला शिकवणारा, शिक्षिका म्हणून घडवणारे आणि अंगावरती दगड आणि शेण पडत असताना सुद्धा तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे ज्योतिराव तुम्हाला होता येणार आहे का हे एकदा ठरवा. आणि सगळ्यात महत्वाचं माता रमाई. माता रमाईच्या बद्दल मला नेहमी असं वाटतं की माता रमाईंच्या वाट्याला जेवढा त्रास आला तेवढा त्रास या देशातल्याच काय पण या जगातल्या स्त्रीच्या वाट्याला येऊ नये. आणि राहिला प्रश्न रमाईनं केलेल्या संसाराच्या आणि आपल्या जोडीदाराच्या पाठीमागे उभे राहत असताना पडलेल्या कष्टांचा, तर भावांनो रमाईनं त्याग केला तो बुद्धी सम्राट, संविधान निर्मात्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी. नवरा समाजासाठी 24 तास काम करत होता म्हणून रमाईंचा त्याग महत्वाचा आहे. बारमध्ये जाणाऱ्या आणि धाब्यावर थांबणाऱ्या नवऱ्यांसाठी बायांनी रमाई होऊ नये. जेव्हा टोचतं तेव्हा वाईट वाटतं, पण ही वास्तविकता आहे, ही वास्तविकता आहे. आणि म्हणून मी नेहमी म्हणते नवरा असावा तर ज्योतिराव फुल्यांसारखा आणि सासरा असावा तर मल्हारराव होळकरांसारखा. आणि म्हणून रमाईंची आठवण काढत असताना, रमाईंची जयंती साजरी करत असताना आपण काय धडा घेतला पाहिजे. कारण विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये आपण आहोत जिथं विद्येचं आदान प्रदान होतं आणि नवीन विद्यांची दरवाजे उघडली जातात. त्या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी रमाई जयंती घेतली, अतिशय मनापासून अभिनंदन. पण याचा धडा काय घ्यावा, याचा धडा घ्यावा की विद्यापीठाच्या अंगणामध्ये मी मुलींकडे मैत्रीण म्हणून बघतो. विद्यापीठाच्या अंगणामध्ये मी मुलींकडे बघत असताना एक मैत्रीण, बुद्धीनं बरोबरीनं चर्चा करणारी स्त्री म्हणून बघतो. पण ज्या वेळेस मी या विद्यापीठाच्या गेटच्या बाहेर जाऊन समाजामध्ये वावरतो त्यावेळेस स्त्रीकडे वस्तू म्हणून बघण्याची नजर माझ्याकडे येते. कुठून येते, कुठून तुमच्याकडे ही नजर? या महामानवांनी तुम्हाला मला काय दिलं? या देशातल्या 18 पगड जातीच्या पुरुषांना आणि स्त्रियांना सुद्धा माणूस म्हणून जगण्याची आणि बघण्याची नजर हेच दिलंय ना. म्हणून विद्यापीठाच्या अंगणात असेल की गावगाड्यामध्ये असेल की रस्त्यावर असेल, रात्रीचं ट्रेन मध्ये असेल की कुठल्या गल्लीत असेल, प्रत्येक स्त्रीकडे तुम्हाला माणूस म्हणून बघण्याची नजर मिळाली पाहिजे. फक्त शरीर आणि त्याच्याकडे बघणारे वासनांद डोळे नाही. तो मला त्या कवीची कविता आठवत नाही पण त्याच्यातली एक ओळ मला फार आवडते की परस्त्रीकडे बघताना तुझी नजर शिवाजी व्हावी.
तसं मला माझ्या भावांना एवढंच सांगायचं आहे की स्त्री पुरुष समानता आणि या देशाच्या संविधानाचं स्वप्न तुम्हाला मला जर साकार करायचं असेल तर आम्हाला या देशातल्या स्त्रीला दासी, उपभोगाची वस्तू किंवा मॉडेल म्हणून नाही तर एक माणूस म्हणून बघावं लागेल आणि माणूस म्हणून तिचं जगणं मान्य करावं लागेल. तिच्या भावना, तिचे विचार, तिची अभिव्यक्ती, तिचं जगणं, तिचं शरीर, तिचे निर्णय तुम्हाला माणूस म्हणून मान्य करावे लागतील. आणि म्हणून ते करण्याची वैचारिक ताकद आपल्यात निर्माण व्हावी हीच एक अपेक्षा आहे. आई म्हणून स्त्रीचं आपण कौतुक करतोच, केलंच पाहिजे, पण ती बाई म्हणूनही तेवढीच ग्रेट असते आणि बाई म्हणूनही तेवढीच वंदनीय असते. आणि म्हणून आपण या अंगानं या विषयाचा विचार करावा एवढेच या ठिकाणी मी सांगते. संयोजकांनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं, आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार. आणि तुम्ही सुद्धा नाटकाची वाट पाहत का होईना मला ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे सुद्धा मनापासून आभार. एक माझी कविता सांगते आणि थांबते. सांगू ना, तुमच्या नाटकात उशीर होतोय. एक पुरुष स्त्रीचं वर्णन करताना म्हणतो, मी जन्माला आलो तेव्हा मला स्वतःच अमृततुल्य दूध देणार आणि स्वतःच्या कुशीची ऊब देणारी एक स्त्री होती, ती माझी आई होती. मी मोठा होऊ लागलो, चालता चालता पडायला लागलो, हसता हसता रडायला लागलो. मला पडताना सावरणारी आणि रडताना ती हसवणारी एक स्त्री होती, ती माझी बहीण होती. मी मोठा होऊ लागलो, शिक्षणाची गरज निर्माण झाली. आईनं युनसं बोट धरून मला शाळेत नेलं. माझ्या चिमुकल्या हातांना धरून मला मुळाक्षर शिकवणारी आणि जगण्यासाठी समृद्ध करणारी एक स्त्री होती, ती माझी शिक्षिका होती. आयुष्य जगताना प्रौढ झालो तसा लग्नाच्या बोकल्यावर चढलो. माझ्या आयुष्यात एक स्त्री आली, जिनं माझ्या सुखातही आणि दुःखातही मला समर्थपणे साथ दिली. मी हरलो, पराजित झालो, तिच्या खांद्यावरती डोकं ठेवून निवांत रडलो. माझ्या त्या अपयशासहित मला स्वीकारलं, शेवटपर्यंत निभावलं. ती एक स्त्री होती, ती माझी बायको होती. आयुष्य जगत असताना मी प्रौढ झालो, तसा व्यवहारी झालो. माझ्या या कठोर हृदयाला बर्फासारखं वितळवणारी आणि मला लहान मुलासारखं खळखळून हसवणारी एक स्त्री होती, ती माझी मुलगी होती. आयुष्य जगून झालं, मी म्हातारा झालो. शरीर थकून गेलं, अवयव दरिद्राच झाले. माझ्या या थकलेल्या देहातून एक दिवस प्राण निघून गेला. माझ्या या निष्प्राण देहाला जिनं स्वतःच्या कवेत घेतलं आणि मला कायमचं चिरशांत केलं, ती एक स्त्री होती, ती माझी मातृभूमी होती, ती माझी मातृभूमी होती. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. चैनल को बचाना चाहते हो तो सब्सक्राइब, लाइक, शेयर करें.